मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेत असताना किशोरजी विषय सरांकडून सूरज खूप आनंदित झालाय. फोटोग्राफी सुद्धा केली जाते बघा. ही आयुष्यभराची साठवण आठवण आहे. आपल्यासोबत किशोरजी विषय सुद्धा आहेत. किशोरजी एक 2 मिनिटाचं मनोगत आणि तुझं अभिनंदन, कारण मी किशोर सरांचं मनोगत घेणार, कारण क्रिकेटचं त्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि क्रिकेटला फार पुढे घेऊन चाललेत. किनवली असो यांची जबाबदारी आहे. किशोरजी क्रिकेटकडे हल्लीच्या काळामध्ये कसं बघताय? प्रथमतः स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे स्मृतिचषक या ठिकाणी आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. आणि हल्लीचा क्रिकेट जर बघितला तर गेल्या 5-10 वर्षापासून बघतोय लाईव्ह क्रिकेट सामने आहेत. आणि या ठिकाणी जर क्रिकेटच्या संदर्भात सांगितलं तर एकदम मैदान एकदम शहापूर तालुक्यातला टॉपचा मैदान समजला होता. आणि आयोजनाच्या बाबतीत पण खूप सुंदर आयोजन असते त्यांचं. तुम्हाला आजच्या क्रिकेटमध्ये काय असा चुका सापडतात की जे चाललंय आता अगदी चांगल्या दिशेने चाललंय? कारण आता आपल्या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत किशोरजी. एकदम योग्यरित्या खेळ चालू आहे. ओके, धन्यवाद. हे होते किशोरजी विसे, किनवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आज आपल्यामध्ये त्यांची वर्णी लागली आहे. त्यांनी अनमोल वेळ आपल्याला दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद आपलं किशोरजी विषय. आणि जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये नवीन सामना, नवीन वेळ आणि नवीन 2 संघ, नवीन मॅचचं धावतं वर्णन अगदी दिमाखामध्ये करतील सोमनाथजी खाडे सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅलो चेक. पहिलाच बॉल जबरदस्तरित्या इम्प्रोवाइज केलं आणि आपल्या स्टाईलमध्ये सुरुवात करत असताना बॅट्समन शुभमनं ठोकलाय हा चौकार. चौकाराच्या मदतीने इथं सुरुवात केली आहे. 4 धावा येत आहेत शुभमच्या बॅटमधनं. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, पंच दंडित करतायत. वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. 1 धावेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकलं 5 वरती. षटक क्रमांक पहिलं चालू झालंय. बरोबर आपण पाहताय घड्याळामध्ये इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका चांगला खेळलाय. जबरदस्त टायमिंग. फिल्डर जाऊन अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चौकार. मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे युवा मित्र किशोरदादा विषय, दिलाचा अगदी जीवलग माणूस आणि त्यांच्या समवेत दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, एवन जोडी किशोरदादा विषय आणि त्यांच्या सोबत मयूरदादा पांढरे ही जोडी उपस्थित आहे. या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या वतीनं करतो आहोत. मी ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनीषदादा खाडे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान, सिक्सर मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. पुढे नेण्याची जबाबदारी ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळवून देण्याचं काम किशोरदादा विषय, मयूरदादा पांढरे यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. त्याचबरोबर मनीषदादा खाडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आपण आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि
किशोरदादा आणि मयूरदादा पुन्हा एकदा संडेला आपण या ठिकाणी व्हिजिट द्याल. फायनल डेला तुमची उपस्थिती आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. आक्रमण पाहायला मिळतंय. बरोबर 1 वाजून 12 मिनिटांनी आपण मॅच चालू केली आहे. व्हाईट बॉल. पहिलं षटक आणि अक्षयवरती हल्ला बॉल करत असताना बॅट्समन शुभम वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. 3 चेंडू त्यानं फेस केलेत. यावेळेस हा फुलटो चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव येतोय. जरूर आपण पाहताय या चेंडूवरती चांगली कमांड राहिली गोलंदाजाची. अक्षय चांगले चेंडू टाकावे लागतील कारण सुरुवात जर आपण पाहाल तर दमदार केली आहे. शुभम आक्रमक शैलीत बॅटिंग करतोय. इथं पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नात मात्र गोलंदाज अतिशय हुशारीने टाकतोय. ऑप्शनच्या बाहेर पिच केलं. थर्डमॅनच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न होता मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहताय. 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज अक्षय. ब्रेक थ्रूची गरज. फुल टोज आहे आणि अगदी सहजगत्या लॉंग ऑनला क्लिअर करत असताना एक टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चला स्पीडअप करा. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहे. एक वाजून 6 मिनिटांनी आपण सामना चालू केलाय. निश्चित टायमर ऑन आहे. इथून वेळ मात्र कुणालाही दिला जाणार नाही याची काळजी घ्या. भरपूर मोठं शेड्यूल आपल्याला अजून कव्हर करायचं याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. स्कोरबोर्ड वरती 20 धावा बिनबाद. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. मोठा ब्लास्ट करत असताना 18 धावा वैयक्तिक शुभम खेळतोय. दुसऱ्या बाजूने गणेश प्रथमच स्ट्राइक वरती येऊन खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज करण येतोय. कमबॅक करून द्यावं लागेल. ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. आक्रमक बॅटिंग चालली आहे. थांबवावं लागेल. करण पहिलाच बॉल जबरदस्त कट केलाय. कव्हरला फिल्डर आहे. सीमारेषेच्या जवळ पकडतोय फेकतोय. सिंगल एक धाव. सुंदर फिल्डिंग अचूक थ्रो आणि दरम्यान आपण पाहाल तर एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला मात्र वेळेवरती स्वतःला आवरलं आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. बिनबाद 21. ओव्हर नंबर 2. गोलंदाज करण. स्ट्राइक पुन्हा एकदा शुभमच्या हातामध्ये. शुभम महाडिक. इथे पहा पुन्हा स्विच इट अटेम्प्ट. बॅटवरती आला नाही. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर ऍक्शन मध्ये चेंडूला गॅदर करतोय. चांगली फिल्डिंग. छोटं छोटं कमबॅक. छोट्या छोट्या मोमेंट्स असतात. 4 षटकांची मॅच. छोट्या छोट्या मोमेंट तुम्हाला पिक करायच्या असतात. या अनुषंगाने आपण पाहताय एक एक डॉट बॉल फार महत्वाचा आहे. 2 चेंडू सुंदर फेकलेत. फक्त एकच धाव खर्च केली आहे. शुभम महाडिक स्ट्राइक वरती तयार. इन्फॉर्म बॅट्समन आहे. सुरुवात त्यानं दमदार दिली आहे. इथून कशा पद्धतीनं
कळत चढवला जाईल हे आपल्याला पाहायचंय. पाया घालण्याचं काम तर त्यानं केलंय. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा वसूल केल्या. यावेळेस इनसाइड आउट, फटका चांगला खेळलाय, चेंडू हवेत. फिल्डर त्या ठिकाणी येऊन अडवण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार. जबरदस्त फटका युटीसीच्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय. अतिशय अप्रतिम दर्जाचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं. पुन्हा स्विचिट अटेम्प्ट, व्यवस्थित बॅटवरती आला नाही, हुशारीनं गोलंदाजी करतोय, टप्प्यात दिला जात नाहीये, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. शुभमचा फेवरेट स्ट्रोक आहे, मात्र अजून आपण पाहिलं तर मिडल झाला नाहीये. या अनुषंगानं हा डॉट 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाज जबरदस्त फटका, षटकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. नक्कीच आयोजकांच्या विनंतीस मान देऊन किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कार्यकारिणी अध्यक्ष साहेब किशोरजी विशे, त्याचबरोबर सहखजिनदार मयूरदादा पांढरे मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. जरूर पुन्हा एकदा जेव्हा त्यांना वेळ मिळेल नक्की भेट देतील. मोठी टुर्नामेंट आहे, निश्चितच अजून भरपूर दिवस बाकी आहेत. संडे पर्यंत ज्या ज्या वेळेला सर वेळ मिळेल जरूर या, वेलकम. इथे मिस टायमिंग, बॅटची एज, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, थांबतोय, निर्धाव. दुसरं षटक संपलंय, बिनबाद 31 धावा. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज ड्रामा, बिग फाईट मॅच. सूरज स्पोर्ट्स भातसई आणि त्यांच्या विरोधात अन्सई माता असनोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. भातसई टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, कल्पेश जाधव अँड टीम, आणि दुसऱ्या बाजूनं मयूर दिनकर अँड टीम, अन्सई माता असनोली. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण आपला युनिफॉर्म परिधान करून रेडी राहायचंय. टॉस साठी दोन्ही कॅप्टन तयार राहा. 2 षटकं संपली आहेत. इथून आपण पाहताय तर पूर्वार्धातील 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. अजून पूर्वार्धातील 2 षटकं बाकी आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलर कल्पेश आला. कल्पेशचा पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलसाठी प्रयत्न करतील आणि एक चांगला झेल करणनं त्या ठिकाणी टिपलाय आणि पहिली विकेट मिळाली आहे. ब्रेक थ्रूची गरज होती आणि गणेशला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. काजळ विहीर आणि खातिवली या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. स्कोरबोर्ड वरती 31 धावा, 1 गडी बाद 31. गणेश बाद होतोय शुभमला साथ देण्यासाठी. हार्ड हिटर भाऊ मैदानात अगदी लवकरच प्रमोट केले. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, पॉवरफुल धमाका, टिपिकल स्टाईल मध्ये खातं खोलतोय. भावड्याच्या बॅटमधनं हा षटकार.
धन्यवाद. 3 षटकांच्या अंती 44 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भाऊ आणि शुभम ही जोडी बॅटिंग करतायत. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना तब्बल 44 धावा इथं स्कोर कार्ड वरती. शेवटच्या अजून एका षटकाचा खेळ इथं शिल्लक आहे. साहिल आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 3 षटकात बनवल्यात 44. भाऊ आणि शुभम ही जोडी मैदानावरती जबरदस्त भागीदारी रचतायत. पहिलाच बॉल भाऊच्या अगदी टप्प्यात आणि पहिल्याच बॉल वरती खाऊ दिलाय गोलंदाज साहिलला. षटकार. अगदी टप्प्यात आला आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय. षटकार आलाय ज्यासाठी तो ओळखला जातो. हार्ड हिटिंग ॲबिलिटी असणारा बॅट्समन आहे आणि जशी जिम्मेदारी मिळाली आहे वनडाऊनची आक्रमक भूमिकेत पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग बॅटमधनं आलेला हा त्याचा वैयक्तिक दुसरा षटकार. एक चौकार. स्कोरबोर्ड 50 अप. खातिवली संघ बॅटिंग करतायत. एक बाद 50 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला टाकलाय सुंदर चेंडू. कमबॅक केलं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातो. डॉट येतोय. षटकारानंतर छोटस कम. उर्वरित इथून अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनला येतोय. फिल्डर त्या ठिकाणी पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. भाऊच्या बॅटमधनं आलेली ही सिंगल धाव स्कोरबोर्डला थोडस पुढे सरकवतायत. तब्बल 51 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलर साहिल. साहिल बॉल फुलटोस घेऊन खेळलाय. जबरदस्त फॉलिंग स्वीप. मात्र फिल्डरला बीट करण्यात अपयशी. चांगल्या पद्धतीने झेल त्या ठिकाणी टिपलाय प्रसादच्या माध्यमातून आणि लागलेला हा मोठा हादरा खातिवली टीमला. शुभम बाद. अणसाई माता असनोली संघाचे कॅप्टन भगवान बांगर सर, आपण कुठं असाल तर त्वरित या टॉससाठी. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील उर्वरित हा खेळ ऑन साइडला खेळलेत. अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या जवळ पकडले. सिंगल. 1 धाव आली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. छोटस कमबॅक. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहाल तर साहिलनं कमबॅक केलंय. 52 धावा इथं धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल आणि शेवट गोड करतोय भाऊ. इनफॉर्म फायर. षटकार. वर्ध संपलाय. धावफलकावरती 58 धावा जोडल्यात आणि 59 धावांचं तगडं लक्ष इथं ठेवलंय. 59 टू विन. काजळवीर संघाला सामना जिंकायचा असेल तर बनवाव्या लागतील 59 धावा. चला, अंसाई माता असनोली टीमचे कॅप्टन आणि बादशाही टीमचे कॅप्टन दोघेही टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय.
थैंक यू सो मच रिस्पेक्टेड कमेंटेटर सोमनाथ खाड़े सर। गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है, बढ़ते हैं जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है, जिन्हें गुस्सा आता है वो लोग अक्सर सच्चे होते हैं, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है, सीख रहा हूँ अब मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर, सुना है चेहरे पे किताबों से ज़्यादा लिखा होता है। नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ दुपार, सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 आणि या क्रिकेटच्या महासंग्रामाचा आजचा 5वा दिवस सुरू असलेला सामना, ज्या सामन्यातील पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या इनिंगमध्ये धावा उभ्या केलेल्या आहेत 58, 59चं टार्गेट। अस्नोली आणि भातसई हा पुढील सामना असेल। टॉससाठी दोन्ही कॅप्टन या। दरम्यान मातोश्री कन्स्ट्रक्शनचे वैभवजी भेरे यांच्याकडून सुरू असलेल्या सामन्यातील दोन्ही संघांना शुभेच्छा। वेलकम वैभवजी भेरे, आपलं हार्दिक स्वागत करतोय आम्ही या स्पर्धेमध्ये। जाऊया टॉसकडे। टॉस बॉक्स मध्ये जाऊयात, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील। नारायण दादा निश्चिते काजळवीर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील। बिग फाईट मुकाबला, एका बाजूला भगवान बांगर आणि टीम, दुसऱ्या बाजूनं कल्पेश जाधव कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल। अनुज आहे टॉस साठी येतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत। बिग फाईट मॅच आहे, नाणेफेकीचा कौल। अनुजचा कॉल हेड आहे। दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा। भगवान सर, टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे। मला वाटतं या मैदानावरती गेल्या वर्षी चॅम्पियन राहिलेली टीम आहे, मैदानावरती विनर संघ आहे आणि त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा मैदान मारलं होतं। या वर्षी काय भावना आहेत, आयोजन कसं वाटतं? नक्कीच सर, आयोजन एकदम उत्कृष्ट आहे, कारण आयोजनाला आज बरेचसे आयोजक आहेत का त्यांचे मेसेज येतात ग्रुपला, 4 टीम कमी आहेत, 5 टीम कमी आहेत, पण हे बिरवाडीचं आयोजन असं आहे का इथं मेसेज टाकला त्याच्या मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी काहीतरी 60-70 टीमांचा पोल खेळत होतो, त्या 70 टीम इथं तालुक्यातल्या पूर्ण झाल्या। नक्कीच आयोजन बेस्ट आहे, म्हणून या टीम इथं 70 टीम येतात तालुक्यातील। जरूर आयोजन सुंदर असतं, म्हणून या ठिकाणी टीम वेटिंगला आहेत। आजही भरपूर टीमचा कॉल येतोय, बिरवाडी या ठिकाणी आम्हाला खेळायला मिळेल का? मात्र निश्चित आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, हे आयोजनाचं यश आहे। निश्चित तुम्ही आम्ही सर्वजण प्रेम करतोय आणि प्रेक्षक राजाने डोक्यावरती घेतलेली स्पर्धा आहे। 4 षटकांची मॅच आहे। समोर कल्पेश जाधवचा संघ खेळेल, अनुज आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच सर, चांगली बॅटिंग लाईन आहे, भातसे टीम कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू। बिग फाईट पाहायला मिळेल, मॅच सुद्धा चालू आहे। थोडक्यात आपण भगवान सरांचं बाईट घेऊ, निश्चितच पुन्हा एकदा भेटतीलच। अनुज, काय वाटतं, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेणार होतात? आयोजनासाठी तू काय सांगशील? टॉस जिंकलो असतं तर आम्ही बॅटिंगच घेतली असते, आम्ही बॅटिंग चूज केले। नक्कीच आणि एक अतिशय वाईट घटना आपल्या सर्वांच्या सोबत झाली। आपला सर्वांचा एक भाऊ जो नेहमी आपल्याला मैदानावरती आपल्या सोबत असायचा, आज सूरज आपल्यात नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही काय स्पिरिटनं खेळणार? त्याच्यासाठी आम्ही त्याच्या संघाचा नाव पण आम्ही सुयश प्रतिष्ठान बादशाहीच ठेवलं त्यासाठी, आणि तो आमच्यासाठी असं नाही आहे का तो आमच्यात नाही आहे, आम्ही गृहीत पकडतो का तो आमच्या प्लेइंग 11मध्येच आहे। जरूर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। सामना चालू आहे, टॉस जिंकलाय भगवान बांगर अर्थात अस्नोली या टीमनं, फिल्डिंग स्वीकारली आहे, बादशाही संघ फलंदाजी करेल। जबरदस्त मॅच मैदानावरती सादर होतीये, काजळवीर आणि त्यांना फाईट करते टीम मैदानात खातिवली। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर। येस, ओव्हर टू यू सर। धन्यवाद। मयूर, मला आवाज दे जरा इकडे। अमोल आणि पंकज मैदानामध्ये आले होते आणि पंकज बाद झाला। दरम्यान शुभम षटक हाताळतोय। UTCच्या माध्यमातून आपले एडिटर ऑपरेटर शैलेशजी भोईर फ्रॉम डोंबिवली चांगलं कार्य करतायत आणि त्यांची पूर्ण टीम अफाट मेहनत घेत आहे। 3 धावसंख्या आपण पाहतोय।
उपस्थित मान्यवर आपल्यामध्ये व्यासपीठावरती बसलेले आहेत. चहूबाजूला प्रेक्षक ज्या ज्या ठिकाणी छत्रछाया मिळते त्या त्या ठिकाणी बसलेले आहेत. कोणी बॅनरच्या आडोशाला, कोणी झाडाच्या खाली. हौशे नवशे गवसे सगळे इथे एकत्र झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. नाईट टुर्नामेंटमध्ये शैलेशजी ही मजा जास्त असते, तेव्हा हौशे नवशे गवशे फार असतात नाईटचा आनंद घेण्यासाठी, मशाच्या यात्रेप्रमाणे. आता माझं बोलणं झालं मनीष खाडे भाऊंशी की ते पुढच्या वेळेला प्लॅन करणार आहेत 5 दिवस डे नाईट. खूप छान, कारण मैदानात तसं आहे, हे मैदान असं मिळणं दुर्मिळ आहे. तर वन डाऊन बॅट्समन आला रवी. दुपारची वेळ, आज बुधवार आहे, परंतु शनिवार रविवारमध्ये फार गर्दी असेल. गर्दीचा महापूर इथे येईल. ओ खूपच आधीच बाहेर निघाला आणि बाहेरच बोलावलं गोलंदाजाने, सरळ स्ट्रेटर वन टाकला. हीच खासियत असते, गोलंदाजाने शफलिंग पाहिलं पाहिजे की फलंदाजाचे हावभाव काय आहेत, तो कशा प्रकारे हालचाल करतोय, त्याचा स्टान्स काय आहे, त्याच्या बॅटची ग्रीप रिव्हर्स आहे की एक्झॅक्टली राईट आहे, हे सगळं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये वाचता आलं पाहिजे. हीच नजर फार महत्वाची. इथे बॅकफुटला जाऊन चांगली नजर बसवली आहे आणि पंच केलाय. तिथे झेल सुद्धा टिपला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. गुड कॅच, विकेट डाऊन. नाही आणि तिथे गणेशने मस्त जज केलं, स्वतःला सावरलं, बॉडी बॅलन्स सुद्धा राखला. बघा झेल टिपताना त्यांनी पाठीमागे सुद्धा अगदी जज करून पाहिलं. स्वतःवरती विश्वास होता की मी योग्यरित्या योग्य लाईनवरती झेल पकडला. हे तुमचा सराव असा असला की तुम्ही मैदानी प्रत्यक्षात जेव्हा खेळायला उतरता तेव्हा तुमचं आपोआप होऊन जातं. तुम्हाला शोधायला लागत नाही जजमेंट कसं घ्यायचं, फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची. म्हणून म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस अशी करा की कधी तुम्ही हरलात नाहीत असं म्हटलं जातं. फुलटॉस सरळ मिड ऑनला बीट करून मिड ऑननी झेप मारलेली, परंतु चेंडू निसटला 2 हातांच्या मधून सीमा पार. अजून एक खणखणीत चौकार. जाधव मास्टर ब्लास्टर ऑफ भासई, नक्ष 11चा खंदा क्रिकेटर, ज्याच्या नावाने भासई शहापूरचं क्रिकेट सुद्धा ओळखलं जातं. भासईचा हा तारणहार आलाय शैलेश जाधव, त्याचा खेळ सुद्धा आपण पाहणार. परंतु हा फटका बघा, चपराक शॉट मिड ऑनला, अगदी चेंडू समजला सुद्धा नाहीये. झेल आला होता परंतु सुसाट वेगाने गेला. धावसंख्या इथे 2 गडी बाद 7 वर. पंकज रवी बाद, भूषण आणि अमोल ही जोडी आता जमू पाहते. पहिलं षटक समाप्त केलं शुभमने, 2 गडी बाद केले, 7 धावा अधोरेखित केलेल्या आहेत. काही पब्लिक जेवणाची तयारी करते, थोडीशी हालचाल निर्माण झाली आहे. दुपारची वेळ आहे, काहींनी डबे आणले असतील, काहींचे इथे स्टॉल वगैरे असू शकतील. काहीकांना मैदान सोडासं वाटत नाही तेव्हा ते उपवास धरतात, कारण त्यांना क्रिकेटमध्येच आनंद मिळतो, पोट भरतं. असा हा खेळ आहे, सर्वांना वेळ लावणारा खेळ. यावेळेला राऊंड द विकेट जाऊन पुन्हा एकदा सरळच टाकलाय, कुठल्या प्रकारचा स्पिन नाही. विकेट किपरला पाहिलं, बॅट आणि पायच्या मधून चेंडू कसा टाकायचा ते काढलं आणि डॉट चेंडू इथे सुरुवात केलाय. गोलंदाज संकेत नाही, चांगले संकेत देत असताना आपल्या संघासाठी खूप कमी धावा आल्यात. पहिल्यांदा पाहिलं आपण की 7 धावा, कारण आधीच्या जेवढ्या मॅचेस झाल्या तुफानी स्टार्टअप दिलं होतं. यावेळेला पूल केलाय, खेचून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या ठिकाणी गणेश आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. स्वर्गीय दादासाहेब खाडे स्मृतीला वंदन करणारा षटकार. नक्कीच नक्कीच चषकाची बातच न्यारी आहे. लय भारी नियोजनबद्ध आयोजन. इथे चेंडू हवेत होता आणि सेकंड चान्स मिळाली, दोन्ही गाड्या एकाच बाजूला. अपघात झालाय, फलंदाज रनआउट. तिसरा धक्का लागतोय.
तर आपण पाहताय खातिवली विरुद्ध काजळवीर, दोन्ही संघांना शुभेच्छा वैभवजी बेरे साहेबांकडून. मातोश्री कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर त्यांचं सुद्धा स्वागत करूया. धावांचा पाठलाग सुरू आहे. धावा करायच्या 59, परंतु गडी बाद होत चाललेत. यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला होता आणि पूलचा पवित्र होता. स्क्वेअर लेगला उंच उडी घेऊन 2 टप्प्याने चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट सुद्धा झाल्या. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल, कारण 59 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14-15 धावा करणं गरजेचं होतं. परंतु दुसरं षटक आता संपायला आलंय. 2 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 15 धावा धाव फलकावर. वेग वाढवावा लागेल. डू ऑर डाय नॉकआउटची टुर्नामेंट आहे. सेकंड चान्स नाहीये. पहिली चान्स ही शेवटची समजायची आणि त्या चान्समध्ये सोनं करायचं. 1 वर्ष वाट बघावी लागेल. काय स्विंग आहे, मिस. वा, मस्त अचूक टप्पा. याला म्हणतात गुड लेंथ वरती गुड डिलिव्हरी. हे चेंडू मारणं फार कठीण जातं आणि मारला तरी पण झेल उडण्याची दाट शक्यता असते, कारण टायमिंग मिळत नाही, रूम मिळत नाही, हाफ व्हॉली करता येत नाही. उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये टाकलाय गोलंदाज संकेत नाही. चांगली बॉलिंग. यावेळेला अगदी हॅमटचा प्रयत्न, समोर लॉंग ऑफ आहे, परंतु त्यालाही बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लकी 4 रन्स. तिथे काहीतरी एक्सपेरिमेंट केलं, स्वतः पण तिथे अवाक झाला. रिप्ले पाहू शकता आपण. त्याला वाटलं की टप्पा आतमध्येच पडला की काय, परंतु त्याच्या हातातून जसं चेंडू पडला त्याला एक्सपेक्टेशन होतं की चेंडू आतच आहे. 4 धावा दिल्या. आता गणेशच आलाय बॉलिंगसाठी. 2 षटकं समाप्त झाली प्रेक्षक. धावसंख्या 2 षटकानंतर आहे 19. 40 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. 12-40, 20-20 पाहिजेत. काही करून या षटकामध्ये 20, 22, 25 धावा करण्याचा धाडस करा, मानस करा. इच्छाशक्ती तुमची प्रबळ असली पाहिजे. म्हणतात ना की यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे, तर तुम्ही प्रबळ दावेदार म्हणून गणले जाल. इच्छाशक्ती जो घेऊन चालतो तो यशाला गवसणी घालतो. चेंडू आकाशाला गवसणी घालेल का की झेल टिपला जाईल. व्हेरी गुड कॅच टेकन ॲट द बाउंड्री लाईन. बॅट्समन सेट करून ठेवा. दिलीपने झेल पकडला. चांगला स्विंगिंग होता बॅटचा, फक्त अंतर गाठू शकला नाही. काय कॅमेरावर काय शैलेशजी भोईर आपल्या मुलांचं बघा, काय मस्त चेंडू टिपला जातोय. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जा UTCच्या माध्यमातून पाहतोय आपण. डोंबिवलीकर. डोंबिवलीच्या बऱ्याच वाहिन्या प्रसिद्ध आहेत, मी नावं घेत नाही आहेत. डोंबिवलीमधून बऱ्याचशा वाहिन्या आहेत, त्यातील आपली UTC. मला वाटतं ते पण भोईरच आहेत. करण आणि भूषण बॅकफुटला संघ म्हणू शकतो आपण. फारच फरक आहे इथे. काजळवीर स्पोर्ट्स धावांचा पाठलाग करतोय. खातिवलीने अगदी 59चं टार्गेट जे दिलं ते डोईजड झाल्यासारखं वाटतं, पण तो अजून सामना संपला नाही प्रेक्षक. क्रिकेटचा सामना आहे शेवटी. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण निर्णय सांगू शकत नाही, अशी गेम म्हणजे क्रिकेट. अनसर्टेनिटी विथ ग्लोरियस. ओहो, ग्लोरियस शॉट. वाव, पॅडल स्वीप. इट्स अ marvelous hit. 4 runs. Wow, good start. बातच न्यारी. ह्या स्पर्धेची बातच न्यारी आणि फटक्याची सुद्धा बात न्यारी. बघा किती मस्त आलेला, अगदी स्विंग केला होता, पॅडल स्विंग. मस्त पद्धतीने चेंडू लाईन सोडून चालला होता, त्याचा बरोबर समाचार घेतला. करण, मेरा करण आ जाएगा और आ गया मैदान में. भूषणच्या सोबतीला करण आलाय. करण अंबाला सुद्धा गाजतोय, हरियाणाचा अंबाला गावचा, आणि इथे करण ठोकलाय
अंबालासारखा षटकार आगाज करतोय. मैं हूं ना सांगतोय. मैं मैदान में आया हूं जीतने के लिए. जड़ दिया छक्का. जय जयकार स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब स्मृती चषकाचा, जय जयकार क्रिकेटचा, जय जयकार इथे करंटचा. 2 चेंडूमध्ये ठोकल्या. 10 धावा समीकरण बदलून टाकले. 9 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 29 झाल्या, 30 पाहिजेत. 29 साठी 15 चेंडू लागले, बहुतेक 16 चेंडू लागले. परंतु इथे करण आला, त्याच्याकडे स्ट्राईक चांगली आहे. चांगले हिटिंग करतोय. विध्वंसक फलंदाज पिंच हिटिंग करतोय. यावेळेला सुद्धा पोल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गोल. करण ऑन फायर. वाव. मुलांनी छंद घेतला. माननीय श्री श्रेयस दादा वेखंडे, मनीषजी खाडे, आदेश खाडे, ही सर्व आदी मंडळी छंद घेतला क्रिकेटचा आणि तो छंद आपल्या समोर इथे जोपासलेला आहे. इथे छंद करणनी बाळगला. काय लागोपाचे 3 फटके मारले. होत्याचं नव्हतं करण्याची करामत करतोय. जणू काय फुकेलेला वाघ आहे अनेक दिवसांचा आणि जसा शिकार सापडे तुटून पडलाय. 3 चेंडू मध्येच त्यांनी जबरदस्त फटकेबाजी करून उलट पुलट करून टाकलंय. 35 धावा झाल्यात. 24 पाहिजेत 8 चेंडूंमध्ये. 8 त्रिक 24. 2 चेंडू महत्वाचे. राऊंड द विकेट. करणसाठी मिस्टामिंग स्ट्रोक आहे. झेल घेऊ शकतोय का. झेल सोडलाय. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. एकमेकांना कॉल दिला पाहिजे मित्रांनो. मी घेणार, माय कॅच असे कॉल दिले पाहिजेत. ही सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. हे तुम्ही जीवनदान दिलं ते पण करणला. त्यांनी 2 धावा वसूल केल्या. त्याच्या बॅटमधून जर पुन्हा एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच त्यांच्यासाठी सोपी होऊन जाईल. काजल विहीर डोळ्यात काजल घालून खेळतोय करण. वाह, गुड बॅटिंग. 37 झाल्या. 7 मध्ये 22. या षटकातील शेवटचा चेंडू करणसाठी. ओ हो हो, गोपनीसारखी बॅट करतोय. तिथे सुद्धा बीट करतोय फिल्डरला. काय सूत्र हातात घेतलाय. टाळ्या वाजवा करणसाठी. मॅच ऑन ठेवली त्यांनी. 6 मध्ये 18 पाहिजेत. 7 एक 18. जबरदस्त इथे खतरा ठरलाय करण नावाचा. वाह, काय बॅट फिरवतोय, बॅट गिरवतोय, चेंडूला पाहतोय. सी द बॉल, हिट द बॉल, डू आर डाय अशी मॅच रंगवलीये. मॅच जवळ आणलीये. बजाव डीजे मयूर. 6 मध्ये काय जबरदस्त इथे जोडी. 6 मध्ये 18 पाहिजेत. 41 झाल्यात. 59चं टार्गेट आहे. 4 गडी बाद. 3 षटकांमध्ये 41 केल्या. त्याचं कारण लागोपाठ 5 चेंडूंमध्ये 4 6 6 2 4. करण 1 अंक पाहिजे तुझा पिनकोड बनवण्यासाठी घराचा. पोस्टल पिनकोड 4 6 6 2 4. पुढे का असेल ते तूच सांग. 6 की 4. पण तिथे समोर आहे आता भूषण, क्रिकेट भूषण, काजलवीर भूषण. भूषण ठरायचं असेल तर सामना जिंकून द्यावा लागेल. समोर गोलंदाज जयेश, जय अधिकयेश. भूषणसाठी डोक्याच्या वरून पूल केलाय, फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. षटकार. व्हॉट अ मॅच. इलेक्ट्रिफाईंग ड्रामा. सिक्सर.
सेफ्टी देण्याचा प्रयत्न केला, पण तू नजर दोघांची अशी बसली की आता कुठे पण चेंडू टाका, समाचार आम्ही घेणारच. इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. अरे आए हैं जीतने तो बस जीत कर ही जाएंगे, और हार कभी हम मानते नहीं, ये सुन लो. और हर कभी हम मानते नहीं, ये सुन लो. दाव कोई भी हो उसमें पछाड़ कर ही जाएंगे. जबरदस्त बॅटिंग, हल्ला बोल. एका बाजूला निबंध लिहितोय करण, दुसऱ्या बाजूला कविता लिहायला सुरुवात केली भूषणनी. 5 मध्ये 12 पाहिजेत काजलवीर संघाला. चेंज ऑफ पेस, फसवलं. बॅकअपचा वापर केला, प्रॉपरली बॉलिंग. याला म्हणतात बदल करणं गरजेचं आहे, नुसता वेग धारण नाही करायचा, बदल पाहिजे. विकेटची प्राप्ती केली, मस्त कमबॅक जयेशने प्राप्त केलंय. भूषण बाद. मध्ये भाऊ बोलतात की नाही माहिती नाही, पण तू बघा छान एकमेकांना कान मत देत आहेत दोघे भाऊ. करणचाच भाऊ साहिल आलाय, भाऊ बंद की दाखवायला लागेल. हॅलो ब्रो म्हणायला लागेल, हॅलो ब्रदर, बिग ब्रदर, स्मॉल ब्रदर. 4 मध्ये 12 पाहिजे. साहिल समोर. जयेश पुन्हा एकदा बॅकअपचा वापर करतोय, हा कटर टाकता आला नाही, चेंडू जातोय 2 फिल्डरच्या मधून जात असताना अडवलाय. ओहो, चांगलं कव्हरिंग केलं तिथे, आणि इथे ओव्हरथ्रो. म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वाशे ही फिरतात. न हरता, न थकता, न थांबता, न वागता, न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं, नशीब सुद्धा नतमस्तक होत असतं. प्रयत्न करतायत म्हणून लक फॅक्टर ऑन आहे. 50 धावा झाल्या, टाळ्या वाजवा. अर्धशतक कंप्लीट. 5 विकेट, 50 धावा, 3 चेंडू शिल्लक, 9 ची गरज. 3 into 3 = 9. 3 तिक्के, इक्का दुक्का तिक्का, चौका छक्का, सब लगाना पडेगा. गोलंदाज जयेश. पुन्हा एकदा बॅकहँडचा वापर, प्रॉपरली हिट झाला नाही. गणेश चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय. मॅच ऑन आहे, मॅच में ट्विस्ट आ गया वापस. फलंदाज बाद. 2 मध्ये 9. मला क्रिकेटवाला नवरा पाहिजे, त्याचं कारण येणाऱ्या काळामध्ये खूप मानधन मिळणार आहे पोरांना, पण चांगली क्वालिटी क्रिकेट खेळा. ISPL पेक्षा चांगलं मानधन मिळणार आहे, हे पण काळजी घ्या. पण इथे बघा काय बॉलिंग, कमबॅक करतोय जयेश. हिम्मत सोडली नाही. म्हणतात ना, हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. हीच वेळ आहे त्याला हिरो बनण्याची. सामना हातातून निष्ठत होता, परंतु विकेट प्राप्त झाली आणि संजीवनी प्राप्त करून दिली जयेशने. अजून मॅच ऑन आहे, अजून मॅच न्यूट्रल आहे. हा चेंडू सांगेल सामना कुठे गेला ते. ह्या चेंडूमध्ये 3, 4, 5, 6 जे असतील ते धावा जर झाल्या तर मग काजलवीर संघाला चान्स आहे. 2 मध्ये 9. नाही नाही नाही, जयेशने इथे कमबॅक करून दिले. अटॅकिंग फिल्डिंग आणि थ्रो तिथे स्लोवर 1 पण तो सक्सेसफुल आहे. एकच धाव कंप्लीट. 1 मध्ये 8. मॅच फिरली. वा, टाळ्या होऊन जाऊ द्या जयेशसाठी. मस्त हिम्मत नाही सोडली त्याने. त्याला माहिती होतं की मी कमबॅक करू शकतो. त्याने आधीच्या चेंडूमध्ये मस्त कटर वापरला होता जेव्हा झेल टिपला लॉंग ऑफला गणेशने. चेंज ऑफ पेस सुद्धा होता त्या चेंडूमध्ये, कटर पण होता. आडव्या बॅटचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी, परंतु तो झेल जेव्हा पकडला गेला तेव्हा मॅच टर्न झाली. 1 मध्ये 8. फॉर्मॅलिटी. आता काय गोलंदाजाच्या चुका झाल्या शैलेशजी तरच मॅच मिळू शकते बॅटिंग करणाऱ्या संघाला, अन्यथा 99% सामना झुकलाय. अक्षय सीधा साधा नहीं है मालूम है, लेकिन क्या करे, अभी लास्ट गेम बाकी है. प्रयत्न तर खूप केले, अतिशय प्रयत्न केले, परंतु माइंडने चालले नाही. एनकॅशमेंट करायचं होतं व्यवस्थित पद्धतीने. प्रत्येक बॉलला कशा धावा घ्यायच्या, किती आवश्यकता आहे
थोडीशी हराकिरी केली म्हणू शकतो आपण. त्या कारणाने डॉट पण गेले आणि विकेट पण गेल्या. इथे अक्षयने अपंपूल केलंय. मॅच समाप्त झाली. डॉट बॉल 7 धावांनी सामना जिंकलाय खातिवली संघाने. अभिनंदन आपलं आणि कौतुक करूया आपण काजळवीर संघाचं. दोन्ही संघांना शुभेच्छा वैभव बेरे साहेबांकडून आल्या होत्या. अभिनंदन सुद्धा ते करतायत. बघा मॅच समरी दाखवत असताना आपली UTC वाहिनी. शुभमने 29 धावा कुठल्या 13 चेंडूंमध्ये. भाऊने नॉट आउट 25 8 चेंडूंमध्ये. वा भन्नाट बॅटिंग आणि बॉलिंग बघा किती छान केली आहे. जयेशने 2 गडी बाद केले एकाच षटकामध्ये, जे शेवटचं षटक हाताळलं. आणि शुभमने पण लाजवाब प्लॅटफॉर्म तयार केला. 6 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. करणने प्रयत्न केले 22 धावा करून, परंतु शेवटपर्यंत थांबू शकले नाही. चला पटापट चला, फिल्डिंग लावून घ्या. टॉस झालाय ना. अस्नोली आणि बादशाही आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच